मित्रांनो आज पलटण या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले महिनाभर जे कष्ट घेत आहेत आणि या आजची स्पर्धा खासदार केसरी 2026 सुंदर अशी लढत पाहायला मिळाली आणि आपल्यासोबत शिरवळकर संधी आहे सेमीफायनल 8 मध्ये या स्पर्धेसाठी असं पळ दाखवून या ठिकाणी मैदानामध्ये पहिल्यासाठी आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? नियोजन काय रात्री झाले 10 वाजता फार त्यांचा फोन आलता संघवाल्या सुंदरचा तिथनं नियोजन झालं की मग पावते टाकून बोललो. आणि तुमची सुंदर अशी पाहिली सेमीमध्ये काय सांगाल? आज मोठा सेमी होता तो. काय बरोबर आहे की देव बैल देव म्हणूनच बकासूर आहे देवच. नंद्या नक्की आहे कुठला सांगा जरा लोकांना. आणि ते शेकमीरवाडीचा शिरवळ बसून एक 7-8 किलोमीटर लांब त्याचा आहे. थोडासा इतिहास सांगा लोकांना. हा शेकमीरवाडीचा इतिहास सांगा थोडासा लोकांना त्याचं काय कशी कारकीर्द आहे. 1 नंबरचा पण नंबर आहे त्याचं बरं. आणि 2 नंबरचं पण कुठं कुठं चांगली कामगिरी केली त्यांनी. माळशिरसला बघा जेव्हा एकदा 1 नंबर केलता बरं. परत धर्मावर 2 नंबर केलाय. याचा पायरा कोण होता आज. बाहेर आसनगावचा सुंदर आहे. कसं काय नियोजन केलंय. नियोजन रात्री झाले 9:30-10 वाजता. बर गट काढला. गट 22 मध्ये गाडी पडली गट बर बर बर. आणि सेमी आता 8 मध्ये पडली. नाही गाडी पडली पहिल्यांदाच पडली. हा गटाला पण स्पीड चांगलं लागलेलं आहे. 22 मध्ये पडली गट. कोणाच्या नावानं पळतो नंद्या? नंद्या आपले अथर्वबाई केशव शिंदे, गुलाब शेडगे, गणेश कालिदास शिंदे, सुनील दत्तात्रय शिंदे आणि पहिलवान बंटी गोपने. कसा आहे आनंद आजचा. आज आजचा आनंद लय बकासूरच्या आनंद. सेमीमध्ये निकाल घेणं सोपी गोष्ट नाही आणि लय खुश तुमचं झालं. नाव झालं. कसं नाव आहे झालं, हो. शेवटी देवाच्या सेमीमध्ये पळणं बरोबर म्हणजे आहे. एक भाग्यच म्हणावं लागेल. काय सांगाल तुमचा काय आनंद लय आहे. आनंद काकनाथ मावा नाही. आज इतका आनंद झाला. रोज 1 नंबर केलं 2 केलं बिना रत्तीबाचा बैल आहे. बर. पण आजचा आनंद वेगळाच आहे. रतिबता नाही म्हणजे नक्की काय सांगा. नुसतं मका हा रत्तीबच खात नाही. कुठलं टाका तुम्ही गोळी पेंट चारा शेंगदाणा पेंट कणे काहीच खात नाही. हाताने जरी चारली तरी ते माघार फेकतो. प्रत्येक मैदानामध्ये त्याचा 1 नंबर असेल. एक पण नंबर. आज सेमीमध्ये सेमी त्यानं आज गगनात निकाल आनंद घेतला. मावण्यात आनंद तिथंच झाला एक आज. तुम्हाला वाटतं की डोळ्याचं पारणं फेडलं हा, त्यानं. पारणं फेडलं आज पारणं तुम्ही फेडलं. म्हणजे विशेष म्हणजे आता ह्या दिदीला म्हणजे तुम्ही फॅमिली घेऊन हो, आलात काय? family काय झाली आहे. यांचा आज चेहऱ्यावर आनंद आहे कारण काय सांगशील तिथे. दिदी काय सांगशील तू आज? काय सांगशील तुमच्या आज नंदीनं गुलाल घेतलाय. आज सेमीमध्ये निकाल घेतलाय. बकासूर देवाच्या आज म्हणजे- सेमीमध्ये पळाला. काय सांगशील तुमच्या नंद्याबद्दल काय सांगशील. काय नाही घरी म्हणजे असं छान असतो. हा बर बर. तू बकासूरला माहित तुला पण बकासूरच्या सेमीत पळून गुलाल घेतलेला ते एक आनंद वेगळा दिसतो तुझ्या चेहऱ्यावर. काय सांगशील म्हणजे तुमचं नंद्यानं आज काय वाटतं एकंदरीत आजचा आनंद काय सांगतो तुला? म्हणजे मी आज पहिल्यांदाच आले मैदानावरती. मला माहित नव्हतं म्हणजे वाटलंच नव्हतं. जेव्हा कळलं ना सेमीमध्ये सोबत बकासूर आहे तेव्हा वाटलंच नव्हतं. पण ज्यावेळी गाडी पळायला लागली त्यावेळी असा विश्वास निर्माण झाला मनात की हा आता आमचीच गाडी लागणार आहे म्हणून. म्हणजे तू ही जोडी तुमची पळताना तू बघितल्याचा अनुभव घेतला की बाबा आमचा जोड पळतोय आणि फायनल राहिला वेगळाच आनंद आहे आजचा. हा. दादा काय सांगाल म्हणजे आज एकंदरीत हा जोड पळाला कसं काय नियोजन झालं होतं आज? तीच रात्री नियोजन झालं. फोन आलता म्हणले पळू आपण गाडीत. आम्हाला पण नव्हतं यार नियोजन. परवा दिवशी पण पळणार आहे ना बैल त्याच्यामुळे काय नियोजन नव्हतं. पळू म्हणलं आपण आज. ड्रायव्हर कोण होते? नियोजन झालं राजू ड्रायव्हर तो. बर ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्ही गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.